नमस्कार। आज सगळ्यांचे मी मनापासून मतदारांचे आभार मानते की आज त्यांनी आमच्या पक्षांवर म्हणजे भाजप सरकारवर ज्यांनी भाजपावर विश्वास केला आणि आमच्या लाडक्या आमदार सीमाताईंना तिसऱ्या वेळा आमदार केलेले त्याचे मतदारांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते। आणि राज्यात मोदी साहेबांवर जे प्रेम करणारे लोक आहेत पूर्ण राज्यभरात जे मोदी साहेबांनी जे विश्वास दिलेला आहे लोकांना जे की सगळ्यांना गरिबी हटाव वगैरे नारे लावलेले आहेत मोदी साहेबांनी ते आज सगळ्या दिसून येते की जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सरकार कुठे जाते एवढ्या खूप जागा आलेल्या आहेत आमच्या भाजपाच्या। त्यासाठी आज महिला मोर्चा आम्ही सगळेजण इथं जल्लोष करायला लाडू वाटपसाठी आम्ही इथं जमलेलो आहेत। तर आमच्या आज ताईंना मतदारांनी खूप चांगल्या मतांनी विजयी केले तर मी सगळ्या मतदान बंदी आणि भगिनींचं मनापासून आभार मानते। आज ताईंचा विजय झालाय, खूप छान वाटतंय। आणि 1 महिन्यापूर्वीच आम्ही सांगितलं होतं की ताई विजय होणार आहे, 23 तारखेला आम्ही गुलाल उधळणारच आहोत। आणि ताईंच्या विजयामागे लाडक्या बहिणींचा खूप मोठा हात आहे। सर्वप्रथम तर मी लाडक्या बहिणींचेच आभार मानेल आणि ताईंचे खूप खूप आभार। आम्हाला ताईंविषयी खूपच आनंद आहे। आम्ही आज याच्यासाठी एकत्र आलेलो आहे। आम्ही लाडक्या बहिणी होतो आणि लाडक्या बहिणींनी ताईंना विजय मिळवून दिलेला आहे। आम्हाला आधीच माहित होतं सीमाताई येणारच म्हणून आम्ही आमचा पाठिंबा ताईंसाठी। आमदार सीमाताई 101% येणार होते हे आम्ही जेव्हा प्रचार करत होतो तेव्हाच माहिती होतं आणि आज ताईंचा विजय हा सगळ्या महिलांनी खूप सपोर्ट केला आणि आज शेवट ताईंचा विजय झाला। शिवाजी देवा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इस देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो। इस देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जय। भारतीय जनता पार्टीचा जय हो। जय 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 भवानी, जय 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 जय। विधानसभेच्या निकालाच्या महायुतीच्या बाजूने जी घोडदौड चालू झाली आहे ही घोडदौड जे बघता आम्ही असं सांगू की महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने घेतलेले जे जनताभिमुख निर्णय असतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी जी लाडक्या बहीण योजना महाराष्ट्रात आणली त्या लाडक्या बहिणीचा संपूर्ण पाठिंबा हा भारतीय जनता पार्टी महायुतीला होता। त्याचप्रमाणे जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असेल तसेच जे काही महाराष्ट्रात विकास कामे झाली असतील त्याचाच परिपाक म्हणून हा जी काही घोडदौड विजयाची घोडदौड चालू आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो काही निवडणुका लागणार आहेत हा विजय त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं।